सुपारी माता देवीला सर्वप्रथम नतमस्तक होते। माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माई रमाई यांना अभिवादन करते आणि सर्वांना हळदी कुंकवाच्या शुभेच्छा सुद्धा देते। आज आपण हळदी कुंकासाठी सर्वजण खूप जास्त उपस्थितीमध्ये इथे जमलेले आहात आणि खूप जास्त आनंद पण होत आहे की मला सर्व माझ्या कार्याची दखल घेऊन मला आशीर्वाद देण्यासाठी आलात असे मला तरी वाटत आहे आज सर्वांची उपस्थिती बघून। बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि कधी न कळणारी, आणि प्रेमाने विचार केला तर अतिशय प्रेमळ आणि सरळ म्हणजे स्त्री, आणि कुठल्याही परिस्थितीला समोर जाऊन कधी न घाबरणारी अशी स्त्री। साध्या कोपऱ्यात जरी ठेवलं आणि साध्या झोपडपट्टीत जरी ठेवलं तरी स्वर्ग सुख मिळवून देणारी अशी स्त्री। अन्नपूर्णाप्रमाणे पालन पोषण करणारी, स्वखंड मातेप्रमाणे आपल्या लेकराला प्रेमाचा वर्षाव करणारी, आणि अन्याय अत्याचार याची पैसीमा जर समाजाने गाठली तर कोमल नाजूक लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचे रूप धारण करेल हे त्या विश्वरचेतेलाही कळत नाही। आणि माझ्या या स्त्रियांमध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही पुरुषामध्ये नाही, पण आपण कधी स्वतःची ताकद, स्वतःमध्ये असलेली शक्ती कधीच ओळखली नाही। कारण आपण लहानपणी आईबाबांच्या आदेशानुसार मोठं झालं की आपलं लग्न होतं, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या दडपणाखाली त्यानंतर मुलं होतात, आपण सर्व त्या सगळ्या गुंतळ्यामध्ये गुंतळून जातो, तर कधी आपण स्वतःसाठी जगलोच नाही का? तर आपल्याला आपला कुटुंब सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या असतात, पण कधी विचार केला का आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य आहे, आपल्याला सुद्धा आपलं स्वातंत्र्य आहे, पण आपण कधी जगलोच नाही। आता बघा, आपण सगळ्यांनी सुंदर अशा तयाऱ्या केल्या आहेत, पण आपण चर्चा कधी केली का? की अशी चर्चा केली तुझं गळ्यातलं छान आहे, तुझी साडी छान आहे, पण कधी म्हटलं का बाजूच्या मैत्रिणीला लग्न करून आल्यावर बाजूचे घरातले हेच आपले मित्रमंडळी होत, त्या पलीकडे आपली दुनियाच कधी राहत नाही? की बाजूच्या आपल्या मैत्रिणीला कधी विचारलं का तुझं स्वप्न काय होतं, तुझ्या जीवनामध्ये काय बनायचं होतं किंवा तुला काय करायचं होतं जे तुझं पूर्ण नाही झालं? आपण नाही विचारलं, कारण आपण त्या सगळ्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही। कधीतरी विचारून पहा, ज्या समाजात स्वतः इतक्या स्ट्रॉंग आहेत, करण्यासाठी त्यांची जिद्द आहे, पण त्यांना कुठे सपोर्ट मिळत नाही। त्यांना असं वाटते समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, मी जर आज घराबाहेर पडली तर लोक काय म्हणतील, हा सगळा विचार करत करत आपलं आयुष्य निघून चाललं, पण आपण तिथंच आहोत। मला असं वाटते की आपण आपला एन्जॉय, कारण लाईफ किती आहे आपल्याला माहित नाही, आपण किती दिवस जगणार आहोत, पण आपल्या महिलेने प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक घंट्याला आणि प्रत्येक दिवसाला हा आपला स्वतःचा एन्जॉय आपण केला पाहिजे। मी पहिल्यापासून फार काय म्हणतात त्याला रफ अँड टफ लेडी आहे। मी कधी कोणाला घाबरतच नाही, मला कधी कुठली भीतीच वाटत नाही, का तर मला माहिती नाही, मला ते देवाने दिलेली एक शक्तीच आहे, मला कधीच कुठल्या गोष्टीची नाही। माझं वय 25 असताना सुद्धा मी आज खूप मोठा विचार करते की नाही, आपण आपल्या समाजाला काहीतरी आपल्याला देणं आहे, काहीतरी आपल्याला आपल्या समाजाला देऊन, आपल्या समाजामध्ये काही अशा महिला आहेत ज्यांना कधी आयुष्यामध्ये प्लॅटफॉर्म मिळाला नाही, करण्याची जिद्द होती पण करू शकले नाही, त्या महिलांना समोर आणायचं। मी पण एक सामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि मला सामान्य माणसाला काय जीवन जगताना अडचणी येतात या सगळ्या अडचणीची मला जाणीव आहे। मी पण सुद्धा छोट्या घरातली मुलगी आहे, आणि ताई जसं तुम्ही म्हटलं बाबाची आठवण, मला सुद्धा जाणवते की आज पूर्ण वर्धा जिल्ह्यात नाही तर बरेच ठिकाणचे लोक माझं कौतुक करतात, पण माझे बाबा
मी हळदी कुंकाचा कार्यक्रम तर केलाच, हा तर सुहासिनीचा कार्यक्रम आहे, पण माझ्या विधवा महिलांना पण तो मान सन्मान मिळाला पाहिजे, कारण माझी आई एक विधवा आहे. विधवा महिलेला कसं हिणवलं जातं हे मला सुद्धा माहिती आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी भोगून आहे. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या भाग्याची असते, आपलं भाग्य असते, आपल्या जीवनात काय घडणार आहे, देवाने आपलं नशीब कसं लिहिलं आहे. तर या सगळ्या लोकांचा सन्मान माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी आहे. आणि पहिलेपासनं माझे गोरगरीब जनता आणि माझ्या लोकांना मदत करणे ही माझ्यासाठी नेहमी जीवाभावाचा विषय राहिलेला आहे. आणि मला खूप काही करण्याची इच्छा आहे. ती इच्छा माझी महिला मिळून मला ताकद देऊन ती पूर्ण होऊ शकते. मी एक महिला म्हणून मी महिलेलाच हक्काने म्हणू शकते की मला तुम्ही सर्व आशीर्वाद द्या. मी तुम्हाला सगळं देईन. मी तुम्हाला ज्या जीवनावश्यक वस्तू असतील, जीवनावश्यक जगण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील, तुम्ही पूर्ण नसेल करू शकत त्या गोष्टी मी माझ्या परीने, फूल नाही फुलाची पाकळी म्हणून नेहमी करण्याचा प्रयत्न करीन. आजपर्यंत अंबिका हिंगमिरे कदाचित काही लोकांनी बोर्डवर बघितली असेल, पण अंबिका हिंगमिरे प्रॅक्टिकली ग्राउंडवर आहे आणि नेहमी गोरगरीब लोकांचा विचार करणारी, त्यांच्या सुखदुःखात नेहमी साथ देणारी. एकदा तुम्ही मला हात देऊन पहा, आली नाही तर मी सांगेन 24/7 मी माझ्या लोकांसाठी अवेलेबल राहते. आणि प्रत्येक क्षणी मला लोक विचारतात की तुम्ही समाजसेवा का करता. जो आनंद, जी मजा, जे मला तिथून समाधान मिळतं